हाय नमस्कार गुड मॉर्निंग. तर बघू शकताय लय पाऊस झाला इकडे. 2 दिवस झालं पाऊस उघडायचं नाव घ्यायला, पण आज ऊन पडले बऱ्यापैकी. पण ऊन दिवसभर पडतंय आणि संध्याकाळना बरोबर 6च्या पुढं पाऊस चालूच होतोय. तर बघू शकता इकडं फड ही झाकले. तर आता तुम्ही म्हणता ताई जत्रा आली आणि कसं काय बरं तू इकडं नाही का गाड्या म्हणण्याला. पण आता तुम्ही आजचं हेडॅक बघितलंच असेल, काय कारण असतंय, काय प्रॉब्लेम असतात म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर हो का लय म्हणजे लय पाऊस झालाय. फड काय एवढं नसतावा नाही झाला म्हणा, पण थोड्यापैकी झालाय. तो का तिकडे ढिगारा दिसतोय का कडेला दशीला, बऱ्यापैकी आपला. आता ही वाहतूक करायची म्हणून मला यावं लागलं. म्हणजे भटीला वाळला माल चांगला खालनं भिजलंय, पण वरनं आहे चांगलं. बऱ्यापैकी माल राहिला आहे बऱ्याच जणाचा. आमचा काय 10-15 हजार आहे आणि बाकीच्यांचं 20-21 हजार आहे. म्हणजे असं मिळून का नाही 30-40 हजार माल आहे. एवढा तर भिजायचं म्हणलं तर त्या मालक लोकांनी कसं काय करायचं. आणि बघू शकताय तिकडं भटी झाकलेलीच आहे आणि इकडे एक भटी आहे. बघा ही बारकी भटी आहे, ही बारक्या इथं आहे त्या एकाच मालकाच्या आहे. त्या मध्ये हिर आहे आणि हिरीच्या वर इकडं आहे ठोकळा आणि इकडं आहे बारकी. तर मला हे सांगायचं होतं, आता जत्रा रविवारी सोमवारी येईन. 7 तारखेला जत्रा आहे ना आपली. मग म्हणलं तोपर्यंत तिथं बसून तर काय करायचं नाही का, इथलं काम तर होईन म्हणलं. राहिला प्रश्न आता ते पार्सल 2 आणायला गेली. पोराला पाठवलं, म्हणजे माझ्या नाही, तिथल्या शेजारच्या पोराला म्हणलं जा बाबा पेट्रोलला पैसे देते. मग त्याला कालच लावलंय तर आणलंय पार्सल. आता हे माल व्हायचा या 2 दिवसात आणि मग जायचं भाळवणीला जत्रेला. आता हे जोपर्यंत पाऊस उघडत नाही, जोपर्यंत ही जागा वाळत नाही का नाही, तोपर्यंत काय चिखल काय पडत नाही. तर मला असं वाटत होतं की जत्रा आली लुस्कान व्हायची, मालक लोक काय म्हणतेली काय नाही. पण देवाच्या बरोबर आहेच की. हो का पाऊस पडला तरी माणसाला नको वाटतं, पाऊस पडलेला पण आवडतो, नको पण वाटतं. पण पाऊस पडला तरच पिकतं या, तरच कामधंदा लागतोय का नाही सांगा बरं. पण वारा कावदान नसावा. गरिबांचं जरा लईच अवघड आहे, ज्याला घरदार नाही ते. आता तुम्ही माझ्याहूनच उदाहरण घ्या. आता आपल्याला एक बंगला झालेला आहे, शेड मारलेला आपल्यासाठी बंगलाच आहे ती. त्यामुळं काय पावसाचं मला एवढी काळजी लागून राहत नाही, कारण सगळी त्याच्यात माझं दीक्षा वडील आई बानू बसू शकते ती, आहे की नाही. त्यामुळं मला ते काळजी काही लागत नाही. माझं इकडं कसं का असं ना, पण माझी लेकरं आणि माझी आईबाप सुखी आहे ती, म्हणजे त्यांना वारं पाऊस लागू नये. कारण आपल्याला आपण शेड तर मारलं नसतं का नाही, तर मला लई काळजी लागली असती कसं काय व्हायचं कसं काय नाही. तर गाड्या आणण्याचा हेड दीक्षानं शूट केलता, पण व्यवस्थित काही दिसलाच नाही. आणि हो का क्लिअर तुम्हाला बघण्या माणसात दाखवण्यात काय मजा आहे की नाही, क्लिअर पण दिसलं पाहिजे म्हणून मी काय ती सोडला नाही. आणि अजून काय आपल्याला पार्सलचा एका फोन आला नाही, जेव्हा येईन तेव्हा जाऊच. पनवेलच्या ताईचा फोन आलता कालच परवा दिवशीच. ताई कधी पण फोन येऊ शकतोय. आता कधी पण आपल्याला फोन आला तर आपल्याला बार्शीला जावाच लागणार आहे, पण जत्रेच्या आत यावं. दिवसाच्या आत आलं म्हणजे माणूस पटकन जाते ना, दिवसात कसं पण घेऊन येतं या. इथनं बार्शीमधनं काय जवळच आहे म्हणा, कुर्डुवाडीहून 60-70 किलोमीटर आहे म्हणायचं. तर हे बघू शकता लय लुस्कान झालंय. कसं काय करायचं. ऊन आज पडलंय, ऊन पडतंय दिवसभर, ऊन तावतंय, इतकं ऊन तावतंय की माणसाचा नुसता आंघोळ केल्याने घामच पडतोय. पण त्याच्या आधी आणि संध्याकाळनं ये जा आणि गरज न नुसतं काळजात आग पडते, भ्याव वाटते. हीच अशी खाली येते, खालनं उरी जाते, लईच भ्याव वाटतं. प्रत्येकालाच भ्याव वाटतं आहे की नाही. मी काय म्हणते, इजा पाणी नसावा
इजा गडगड नसावा, पाऊस असावा. कितीही पाऊस पडला तरी माणसाला काय वाटत नाही, पण इजा कडकल्या, आबाळ कडकलं तर माणूस भितय का नाही सांगा बरं. असल्या पावसात 2 दिवस झालं भिजतोय, भिजून भिजून का नाही माझं सर्दीने नाक पॅक झाले. काय माणसाला कोणचं सैन होत नाही बघा भावा बहिणीनं, काय करावं. जिमनी ज्याच्या जिमनीला पाणी नाही त्याला वाटत बरं झालं, आणि नेमका उन्हाळ्यातच पाऊस पडतोय. असं कुठे झालं का 2 वर्ष झालं उन्हाळ्यातच पाऊस पडतोय. उन्हाळा जाणवून दे नाही देव, आहे का नाही. माणसाला उन्हाळा तर जाणवलं, पहिल्या कसं किती ऊन पडायचं, नको नको वाटायचं. माणसाला उन्हाळा जाणवा नाही, काय म्हणतात, उन्हाळा आहे का नाही असंच होतं. उगं तासभर म्हणतात ना 10 मिनटं ऊन पडतंय ना 10 मिनटं आभाळ येतंय. तर चला म्हणलं तुम्हाला दाखवा म्हणलं. तर या जत्रेला सगळ्यांनी आपल्या इथल्या जत्रेचा लाभ घ्या. तर गिफ्ट कुणाला बघायचं आहे, कुणाला ही आहे उत्सुकता आहे मला नक्कीच सांगा. तर चला आता ही कागद काढून घ्यायचे ती मला, कारण वाळण आणि वाहतुकीला चालू करायचं. वाळला दिवसभर वाहतूकच असते आणि संध्याकाळनं गडगडन चालू असते. तर चला, हे आवडलं असलं तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तुमच्या लाईकमुळं माझ्या बानूच्या आणि माझ्या चेहऱ्यावरनं हसू येतं. हे तर तुम्हाला बघायचं असेल तर लाईक करत जावा भावा बहिणीनं. तर चला बाय.